तर प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 9 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण फ्लॅशबॅक बघत आहोत। माहीचा सीन दाखवलाय त्यांनी। कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये गुलाबजामची स्पर्धा सुरू आहे आणि आता एक जण अँकरिंग करतोय की एका बाजूला मंदार आहे आणि एकीकडे आपला माही आहे आणि माहीच्या आवडत्या गुलाबजामची कॉम्पिटिशन आता सुरू होणार आहे। तर सुरुवात करूया 1 2 and 3। तर इथे गुलाबजामुन खायला सुरुवात झाली आहे। एकीकडे मंदार नावाचा मुलगा आहे आणि एकीकडे आपल्या मालिकेचा हिरो माही आहे। आता माहीचा मित्र म्हणत असतो, अरे लवकर खा माही, हळूहळू का खातोयस? माही म्हणतो, गुलाबजाम खाताना टेन्शन घ्यायचं नसतं रे, अटेन्शन द्यायचं असतं त्याच्याकडे। अरे ते गुलाबजाम प्रेमासारखे असतात, ते मन लावून खायचे असतात। पण हा मंदार मात्र वचावचा गुलाबजाम खात असतो। पण आता खाता खाता तो एवढा दमतो की विचारूच नका आणि अचानक चिडतो तो आणि सगळ्यांना म्हणतो, काय फालतूगिरी रे ही, एवढे मोठे गुलाबजाम तुम्ही मुद्दामून केलंय ना हे सगळं? माही त्याला म्हणतो, गोड खाण्यामध्ये माझी बरोबरी कोणीच करू शकत नाही, म्हणून तर इतका गोड आहे ना मी। आता मंदार म्हणतो, ए तू डोक्यात जायला लागलायस माझ्या आता। त्यावरती माही म्हणतो, अरे या माहीची जागा इथे असते हृदयामध्ये। मंदार म्हणतो, अरे या कॉलेजमध्ये ना तुला जगूच देणार नाही मी आता, जगण्यासाठी जो श्वास लागतो ना तो मिळूच देणार नाही बघ तुला। त्यावरती माही म्हणतो, जगण्यासाठी श्वासाची नाही रे, प्रेमाची गरज असते आणि ते प्रेम माझ्याकडे भरभरून आहे। आणि ऐक रे मित्रा, मी जितका गोड आहे ना तितका तिखट सुद्धा आहे बरं का, तेव्हा जरा जपून। आणि आता बाकीचे विद्यार्थी माही माही विनर आहे म्हणून अनाउन्स करताय आणि म्हणताय, हमारा नेता कैसा हो माही जैसा हो। पण आता 2024 मध्ये तुम्ही बघत आहात, आता या अलारामचं सगळीकडे गाजावाजा चालू आहे। अभिमन्यू सर अलाराम प्रकरणामुळे खूप चिडलेत। अख्ख्या कॉलेजमध्ये ब्रेकिंग न्यूज झाली आहे अलारामची। इकडे अण्णा पार्टीसाठी प्रिन्सिपलला इन्व्हाइट करत असतो की या तुम्ही, केक पार्टी आहे कॅन्टीनमध्ये। तेवढ्यात आता अभिमन्यू सर येतात आणि खूप चिडतात आणि म्हणतात, सर हे काय चाललंय? हा अलाराम कोणी मुद्दामून वाजवलाय आणि चुकून वाजलाय का मुद्दाम वाजलाय? मला ना हे सगळं शोधून काढायचं आहे। सगळी मुलं वर्गाच्या बाहेर आली, किती शिस्त मोडली आहे। आता त्यातले एक सर म्हणतात की हे बघा सर, तुम्ही प्रोफेसर आहात आणि ते प्रिन्सिपल आहेत, प्रश्न आणि जाब यात फरक असतो। माही म्हणतात, सॉरी अभिमन्यू सर म्हणतात, अगदी बरोबर बोललात सर तुम्ही, विचारलेला प्रश्न आहे की जाब आहे हे त्या दोघांच्या नात्यावरनं ठरतंय आणि एखादी चूक वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दाखवावी म्हणूनच आलोय ना इथे त्यांना सांगायला। अनेकांचं नुकसान झालंय या अलाराममुळे। ते सर म्हणतात, ठीक आहे ना, झालं असेल चुकून कोणाकडनं। त्यावरती अभिमन्यू सर म्हणतात, ठीक आहे ना, झालेल्या चुकीला ठीक आहे ना म्हणणं हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी चूक आहे, कारण या एका चुकीमुळे अनेकांचं नुकसान होत असतं। त्यातल्या एक मॅडम म्हणतात, एवढं काय मोठं नुकसान झालंय? आता सर आणखीन चिडतात आणि म्हणतात, एवढं काय नुकसान झालंय? अहो मॅडम, या मुलांचे आई वडील भरपूर फीस भरून मुलांना शिक्षणासाठी इथे कॉलेजला पाठवतात, त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडला, ही सगळ्यात मोठी चूक आणि भरपूर नुकसान। मग आता हे प्रिन्सिपल म्हणतात, नाही सॉरी सर, कोणाकडनं तरी चूक झाली आहे, पण प्रिन्सिपल म्हणून मी याचा पाठपुरावा नक्की करेल आणि यामागे जो कोणी असेल ना त्या व्यक्तीला मी शोधून काढेल। फाईन ना सर? मग अभिमन्यू सर म्हणतात, ठीक आहे धन्यवाद, पण सर ही कोणीतरी जाणून बुजून गोष्ट केली आहे। हा अलाराम आपला कॉलेजच्या शिस्तीसाठी अलाराम आहे। एवढं चिडून ते सर निघून गेलेत आता अभिमन्यू सर। मग आता हे दुसरे सर म्हणतात की अहो सर, तुम्ही खूप मोकळीक दिली आहे या सरांना। मग आता ह्या मॅडम पण म्हणतात, हो ना, जरा अतिच करतात अभिमन्यू सर, काय बोलायची पद्धत झाली का? तर आता ह्या मॅडम म्हणतात, कधी कधी असं वाटतं मला तुम्ही फारच मोकळीक दिली आहे सर। मग आता हे प्रिन्सिपल म्हणतात, नाही नाही, मोकळीक नाही आहे, हा त्यांचा अधिकार आहे आणि हक्क आहे। त्यांच्या चिडण्यामागचा मुद्दा हा नेहमी बरोबर असतो आणि अभिमन्यू नावाच्या मागचा जो धाक आहे ना, त्यांना घाबरण्याऐवजी त्यांच्या शिकवण्याचा जो पॅटर्न आहे ना तो विद्यार्थ्यांना जास्ती आवडतो, त्यामुळे या गोष्टीकडे कानाडोळा करावाच लागतो। अभिमन्यू सर आता तिथून जात असताना त्यांचा एक मित्र आणि त्यांचा कलिग सुद्धा त्यांना आवाज देतो आणि अभिमन्यू सर त्याला लिटरली मारणार असतात, कारण त्यांनी अचानक त्यांना घाबरवलंय। अरे अभिमन्यू, मी तुझा कलिग आहे रे, मित्र आहे, हे बघ हे तांबं किती उष्णता वाहत असलं ना तरी त्यातलं पाणी उष्णता कमी करतं। अरे तुझं डोकं शांत व्हावं म्हणून मी कॉपर बॉटलमधनं पाणी घेऊन आलोय रे, काय रे तुला काहीच नाही का त्याचं? हे पाणी पी रे। आता हे अभिमन्यू सर रागारागच पाणी पिताय। अलार्म कोणी वाजवला काही कळलं का? आता अभिमन्यू सर नाही म्हणतात मानेने। त्यावर त्यांचा मित्र म्हणतो, म्हटलं होतं ना तुला, तू पण ना यार, अरे म्हणजे जे काही करशील ना तू ते अगदी विचारपूर्वक करशील, खात्री आहे रे मला। तर आता अभिमन्यू सर म्हणतात, कोणी बेशिस्तेने वागायला लागलं ना की मला सहनच होत नाही अजिबात। आणि काही काही माणसं तर फक्त आता असं म्हणणार तेवढ्यात अण्णा समोर आलाय आणि अण्णा एकदम तिथून निघून जात असतो। मग आता अभिमन्यू सरांचे मित्र म्हणतात, अरे अण्णा सर तुझ्याविषयी नव्हते बोलत,
काय रे, काय कॅन्टीन मध्ये पार्टी बिर्टी ठेवली आहेस म्हणे? अख्ख्या जगाला इन्व्हिटेशन आहे आणि आपल्याला नाही. आता ते अभिमन्यू सरांकडे बोट दाखवतात. अण्णाला म्हणतात की अभिमन्यूला पण इन्व्हाइट कर. अण्णा म्हणतो मग लगेच अरे मी तेच सांगायला येणार होतो सर, केक कटिंग होणे का कॅन्टीनमध्ये, आणि या ना सर तुम्ही. आता तेवढ्यात अभिमन्यू सर जोरात ओरडतात त्याच्यावर, मला घोडाचा तिटकार आहे. अभिमन्यू सरांचे मित्र म्हणतात अण्णा मी येईल. अण्णा तिथून निघून जातो. नंतर आता खूप प्रेमाने बोलतात त्यांचे मित्र, अभिमन्यू काय रे, अजून किती काळ ह्यात अडकत राहणार आहेस? हे सगळं जे काही घडून गेलंय त्यात सगळ्यांची काय चूक आहे रे? तू प्रत्येकाबरोबर तिखट आणि फटकारल्यासारखं बोलणं खरंच गरजेचं आहे का रे अभिमन्यू? त्यावरती अभिमन्यू सर म्हणतात गरजेचं नाही आहे, स्वभावच आहे तो माझा, आणि आता काहीही झालं ना तरी माझा स्वभाव हा बदलणार नाही आहे. आणि गरज म्हणशील ना तर इतकीच आहे की त्या बेशिस्त व्यक्तीला मला शोधून काढायचं आहे. थोडक्यात काय, अभिमन्यू सर हात धरून मागे लागलेत, ज्यांनी कोणी अलार्म वाजवलाय त्या व्यक्तीच्या मागे. तर आता इकडे ही गौरी तिच्या मैत्रिणीला सांगते की अगं मीच वाजवला ग तो अलार्म, नाही म्हणजे माझ्या डोक्याच्या धक्क्याने तो लागलाय. आता तिची मैत्रीण म्हणते अगं तू बरी आहेस ना? अगं अभिमन्यू सरांना माझे बाबा पण घाबरतात आणि ही जे काही झालंय ना ती ब्रेकिंग न्यूज झाली आहे कॉलेजमध्ये. एवढ्यात अण्णा तिथनं जात असतो आणि त्याला ऐकू येतं की गौरीने अलार्म वाजवलाय. गौरी तिच्या मैत्रिणीला सांगतच असते की माझ्या डोक्यामुळे चुकून लागला ग तो अलार्म. आता अण्णा तिच्या जवळ येतो आणि तिचा हात धरून तिला बाजूला नेत असतो. गौरी म्हणते ओ काय चाललंय तुमचं, कोण आहात तुम्ही, काय करताय? अण्णा म्हणतोय काय गये, चुकी तुझी आहे आणि शिक्षा सगळ्यांना मिळाली बघ, अभिमन्यू सर शोधत असतात तुला, चल तू चल. आता गौरी म्हणते नाही काका ऐका ना, मी काय म्हणते माझं प्लीज. आता हे अण्णा म्हणतात नाही ते जे काही तुला ऐकवायचं ना ते अभिमन्यू सरांना ऐकवायचंय आणि तू बोल तुझा वर्ग कोणता आहे? गौरी म्हणते मी या कॉलेजमध्ये नाही शिकायला आले, मी त्या कॅन्टीनमध्ये काम करायला आले. अण्णा म्हणतो अय्यो म्हणजे तुम्हीच ते? गौरी म्हणते म्हणजे तुम्ही अनुजचे बाबा आहात का? काका प्लीज माझं ऐका ना. आता अण्णा म्हणतो नाही बाबा, हे सगळं अभिमन्यू सरांना कळलं ना तर तू आउट आणि माझी कॅन्टीन पण जाईल बघ. गौरी त्यांना समजवते अहो हे बघा ना, त्यांना सांगितलं नाही आपण तर त्यांना कुठे कळणार आहे काका. आता ते म्हणतात नाही CBI पोलीस मिलिटरी अगं सगळे पालथे घालतील आणि सगळे त्यांच्या पुढे फिके पडत बघ. आणि तू पावभाजी खाल्ली का ग? गौरी म्हणते हो आवडते ना मला. आता अण्णा म्हणतो ते कच तुझं सगळं काय करून टाकतील सांगता येत नाही, तू निघ आता बरं. आता असं म्हणून ते निघून जातात. पण आता गौरी वैतागली आहे. हे सगळं ना त्या चप्पल चोरामुळेच झालंय, त्याच्यासारखा अपशकुनी माणूस मी कोणीच पाहिला नाहीये. आता ती पुढे जाणार तेवढ्या तिला अभिमन्यू सरांची गाडी दिसते आणि त्यावरती तिला तिची चप्पल पण लटकलेली दिसते. आता ती एवढी खुश होते आणि म्हणते अगो बाई माझी चप्पल सापडली, अय्या आणि दुसरी कुठे? माणूस आहे एक चप्पल घेऊन कुठे गेला असेल, या बाईकवाल्यामुळे सगळं झालंय, हा कुठे असेल, काय नंबर आहे? आता ती हा नंबर आणि ते बाईकवाला कोण आहे हे विचारायला अण्णाकडे जाते. अण्णा तिला म्हणत असतो निघून जा इथून. आता ती विचारते नाही मी जातीये, पण मला फक्त सांगा की आपल्या पार्किंगमध्ये 3406 नावाची गाडी कोणाची आहे? मग आता अण्णाच्या लक्षात येतं की ती गाडी अभिमन्यू सरांची आहे. आता ही गौरी म्हणते ज्याची कोणाची गाडी आहे ना ती त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय, तो चप्पल चोर आहे हो. अण्णा म्हणतो तू जा ना बाई जा ना, कोणाचीच गाडी नाहीये तू, अगं तू जा. आता तेवढ्यात अण्णाच्या हाताखालचा एक मुलगा येतो आणि तो म्हणतो आपला ओव्हन गेला, आता पार्टी पण कॅन्सल आणि सगळंच कॅन्सल. आता अण्णा म्हणतो म्हणजे पार्टी पण होणार नाही. मग आता ते टेन्शन आलंय त्यांना, कारण अभिमन्यू सरांना पण पार्टीला बोलवलंय ना. गौरी म्हणते अरे पण केक बनवण्यासाठी ओव्हनची काय गरज आहे? आता ते तिच्याकडे बघतच राहतात आणि मग ते ठरवतात की गौरीला केक बनवायची संधी द्यायची. आणि अशा प्रकारे गौरीने कॅन्टीनमध्ये पदार्पण केलंय आणि लगेच ती कामाला पण लागली आहे. तिने केक करायसाठी सगळी तयारी केली आहे आणि आता कुकरमध्ये केक बनवणार आहे ती. हे बघून अण्णाला नवल वाटलंय. अण्णा म्हणतो कुकरमध्ये केक बनवत असता का? गौरी म्हणते आमच्याकडे कुठे ओव्हन आहे, आमच्याकडे प्रत्येकाच्या वाढदिवसाला आम्ही कुकरमध्येच केक बनवतो. तर आता गौरी केक बनवता म्हणते एक मिनिट, जर मी हा केक कुकरमध्ये व्यवस्थित बनवला तर माझी इथली नोकरी पक्की ना? मग अण्णा म्हणतो हो पक्की नक्की पक्की. अण्णाला वेळ मारून द्यायची आहे फक्त. आता अण्णाने त्याच्या ज्या सोबतचा मुलगा आहे त्याला बाजूला नेलंय आणि त्याला म्हणतोय इकडे ये जरा. हे बघ ही पोरगी जर त्या अभिमन्यू सरांच्या बाईक विषयी काहीही बोलली तरी तुला काही
माहिती नाही म्हणून सांगायचं बघ. अरे ही पोरगी जरा मॅड असते बघ, हिच्यामुळे माझं कॅन्टीन जाईल, तू हिच्यावर लक्ष ठेव. तो अण्णा असं बोलून निघून गेलाय. मग आता गौरी त्याला म्हणते काय नाही मगाशी ते तुला पेपर डोसा का म्हणाले. मग तो म्हणतो अरे अख्ख्या कॉलेजच्या खबरा मला असतात ना म्हणून. गौरी म्हणते तुझं खरं नाव काय आहे. मग तो म्हणतो सचिन. मग गौरी म्हणते अरे ही पार्टी कशासाठी आहे रे. मग तो सांगतो की 25 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी कॅन्टीन सुरू झालं होतं ना, त्याची ॲनिव्हर्सरी आज म्हणून. मग गौरी म्हणते अरे आज पार्टी आहे ना, मग तो बाईकवाला चप्पल चोर पण येईल ना इकडे. पण आता मगाशीच या सचिनला अण्णा सांगून गेलाय, त्यामुळे सचिन म्हणतो मला नाही माहिती काही. गौरी म्हणते अरे असं कसं नाही माहिती, तो नक्की येईल आज पार्टी आहे म्हटल्यावर. गौरीने कुकरमध्ये अतिशय अप्रतिम केक बनवलाय. आता ती म्हणते कॉलेज सुटायच्या आत केक तयार झालाय. आता अण्णा म्हणतो अप्रतिम, चला चला आता आपली सगळी तयारी राहिली आहे. पण गौरीने त्याला छान फिनिशिंग वगैरे केलंय. आता कॉलेज संपलंय आणि कॉलेजमध्ये सुगंध दरवळलाय त्या केकचा, त्यामुळे सगळ्या स्टुडंटला उत्सुकता लागली आहे की नवीन कुक आला की काय आणि कोण आहे. त्यामुळे सगळेच जण बघायला कॅन्टीनमध्ये येतात. आता सचिनच्या तोंडाला पाणी सुटलंय. गौरी त्याला सचिन सचिन करत असते, पण त्याला ऐकूच येत नाही कारण त्याला पेपर डोसा नाव ऐकायची सवय असते ना. मग गौरी म्हणते ए सचिन पेपर डोसा ऐक ना, तुला काय वाटतं तो बाईकवाला येईल का पार्टीला. आता हा एकदम बोलून जातो नाही नाही तो नाही येणार, तो कॉलेज सुटल्यावर घरी चालला जातो. गौरी म्हणते ए म्हणजे तुला माहिती आहे तो, सांग ना कोण आहे तो. आता मात्र अभिमन्यू सर खरंच घरी निघालेत. त्यांचे मित्र त्यांना थांबवतात आणि म्हणतात थांब ना रे. अरे अभि, अरे तुला नसेल कौतुक करायचं तर करू नको, पण तू स्वतः सुरू केलंय रे हे कॅन्टीन, 2 मिनिटं तरी थांब त्यासाठी. अभिमन्यू सर म्हणतात हे बघ त्यात कौतुक करण्यासारखं काय आहे. त्यांचा मित्र म्हणतो अरे मी सांगतो सगळ्यांना. आता अभिमन्यू सर म्हणतात काही सांगण्यासारखं नाही आहे त्यात. हे बघ या कॉलेजमध्ये माझी ओळख चांगला शिकवणारा प्रोफेसर म्हणून आहे, कॅन्टीनचा संस्थापक म्हणून नाही. त्यावरती हे म्हणतात त्याचे मित्र अरे अभि कधीतरी हसल्याने बिघडत नाही रे. आणि मग ते अभिमन्यू सर म्हणतात हसण्याने काही घडत पण नाही. प्रेक्षकांनो तुम्हाला आवडतोय ना माझा रिव्ह्यू ऐकायला, तर मग एखादा लाईक करून टाका की, म्हणजे माझ्या कामाची पोचपावती मला मिळेल. आणि चॅनललाही सबस्क्राईब करा म्हणजे रोज तुम्हाला हा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला मिळेल. तर आता गौरीच्या केकच्या सुगंधामुळे सगळेच विद्यार्थी तिकडे आलेत आणि केकचं खूप कौतुक कर. गौरी अनुला म्हणते की तू तुझ्या वडिलांशी बोल ना, माझी नोकरी पक्की आहे की नाही. पण गौरी म्हणते अगं ते कॉलेजमध्ये बोलत नाही माझ्याशी, तूच जाऊन बोल. मग गौरी त्यांना जाऊन विचारते माझी नोकरी पक्की आहे की नाही. पण अण्णा मात्र तिला पैसे देतो केकचे तयार झालेले आणि तिला सॉरी म्हणतो. आता गौरी म्हणते सॉरी का. आता ते म्हणतात अरे तुझा केक 1 नंबर, पण अभिमन्यू सर एकदम डेंजर, तू अलार्म दाबला त्यांना जर कळलं ना तर माझी कॅन्टीन बंद आणि तू काम करते म्हणल्यावर मग तर. गौरी म्हणते प्लीज हो काका. पण आता ते केक तयार झाल्याचे पैसे तिला देतात आणि सॉरी म्हणतात आणि 100 रुपये तिला बक्षीस देतात आणि म्हणतात बेस्ट होता केक तुझा आणि निघून जातात. बिचारी गौरी खूप नाराज झाली आहे, एवढी मेहनत करून फक्त 100 रुपये तिच्या हातात आले. पण आता अभिमन्यू सर घरी जायला निघालेत, पण आता त्यांचा पाय काही पुढे जाईना. त्यांना कॅन्टीनची आठवण येते आणि अगदी अलगदपणे त्यांची पावलं कॅन्टीनकडे वळतायत. ते थांबतायत पार्टीसाठी प्रेक्षकांनो. आणि इथे ना एक फ्लॅशबॅक मधला आवाज त्यांनी ऐकवलाय. ज्या वह्या परत केल्या त्यात माझा निबंध नाहीये, म्हणजे त्या वहीत ते पानच नाहीये. मी निबंध लिहिला होता त्यामुळे मी कुठलीच शिक्षा भोगणार नाही. आता हा आवाज कदाचित अभिमन्यू सरांच्या प्रेयसीचा आहे असं दिसतंय. आता अभिमन्यू सर कॅन्टीनकडे आलेत, पण जाता जाता ही पुन्हा एकदा त्यांना धक्का मारून निघून जाते गौरी आणि ते खूप चिडतात आणि म्हणतात ही काय पद्धत आहे का चालायची, काय बघून चालता येत नाही का, युजलेस कुठले, असं म्हणून आता ते आलेत कॅन्टीनमध्ये आणि केक कटिंग सुरूच असतं. प्रिन्सिपलच्या हाताने केक कटिंग चालू आहे. पण आता तेवढ्यात तिथे अभिमन्यू सर आल्यामुळे सगळेच टेन्शन मध्ये. आणि मालिकेचं मध्ये मध्ये जे ते टायटल सॉन्ग प्ले करतात ना ते अतिशय अप्रतिम आणि सुरेख आहे प्रेक्षकांनो, ऐकायला सुमधुर वाटते. यांनी मगाशीच केक कापलाय पण तरी सुद्धा अभिमन्यू सरांच्या हाताने पुन्हा एकदा ते केक कट करतात. प्रिन्सिपल सर त्यांना म्हणतात प्लीज अभिमन्यू सर तुम्ही कट करा ना केक. ना त्यांना सॉरी म्हणतात. पण आता अभिमन्यू सर म्हणतात की तुम्ही केलाय का केक. मग अण्णा सांगतो की नवीन स्पेशल कुक आला होता, त्याचा फर्स्ट केक होता आज. मग अभिमन्यू सरांनी तो केक टेस्ट केला आणि त्यांना तो केक अप्रतिम वाटला आणि खूप आवडला.
आता अभिमन्यू सर म्हणतात ठीक आहे, चांगला आहे कोक, ठेवून घ्या करा, ज्याने कोणी बनवलाय त्याला कंटिन्यू करा. मग आता हे अण्णा म्हणतात की बनवणारा नसेल आणि बनवणारी असेल तर आता अभिमन्यू सर म्हणजे ते चिडूनच बघतात अण्णाकडे आणि म्हणतात तो आहे का ती आहे ते महत्त्वाचं नाही आहे, चव महत्त्वाची आहे, सांगितलं ना एकदा कंटिन्यू करा म्हणून, असं बोलून ते तिथून निघून गेले. आता गौरीला असं वाटते की आपली नोकरी गेली आहे, त्यामुळे ती त्या बाईकजवळ जाते आणि त्या बाईकवाल्याला खूप ओरडते आणि म्हणते तुझ्यामुळे जॉब गेला, आता मी गप्प नाही बसणार. आणि तिथे असलेल्या एका पांढऱ्या दगडाने त्यावरती लिहिते की माझी चप्पल परत दे चप्पल चोर. आता तेवढ्यात सचिन तिथे येतो आणि म्हणतो अगं तुझी नोकरी पक्की झाली, अभिमन्यू सरांनी तुला नोकरीवर ठेवलं, अगं तू नशीब काढलंयस. अगं अभिमन्यू सर कधी नव्हे ते कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आले आणि त्यांनी केक खाऊन तुला कंटिन्यू करायला सांगितलंय. गौरी म्हणते ते खडूस सर. सचिन म्हणतो हो अगं तेच ते. गौरी म्हणते कुठे ते, मी भेटते त्यांना, थँक्यू म्हणते. मग आता गौरी कॅन्टीनकडे गेली आहे, पण आता सचिनने ते वाचलं आणि तो आधी पळालाय तिथून. आणि आता तिथे ते सर पण आलेत अभिमन्यू सर आणि बाप रे बाप, ते वाचल्यानंतर त्यांचा रागाचा पारा चढलाय. ते इकडे तिकडे बघतात आणि म्हणतात कोणी केलंय हे, कोण आहे, समोर या. पण आता समोर कोण येणार. आणि प्रेक्षकांनो हा 25 मिनिटाचा भाग आज इथेच संपलाय. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात ज्याने कोणी केलंय ना त्याला कॉलेजमधनं बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही मी. तर आता पुढे आपण बघतोय फ्लॅशबॅकमध्ये त्यांनी दाखवलंय की माही सेकंड हँड बाईकचं सेलिब्रेशन करत असतो. आता त्या प्राचार्य विचारतात सेलिब्रेशन सेकंड हँड बाईकचं एवढं. मग माही म्हणतो कौतुक हे नाविन्याचं नाही आहे, कर्तृत्वाचं आहे. मग आता इथे कॅन्टीनमध्ये चर्चा चालू आहे की ज्याने कोणी बाईकवर लिहिलंय ना ते सर सोडणार नाही त्याला. आता ही म्हणत असते गौरी मी अभिमन्यू सरांची माफी मागू का. मग आता गौरीने हिम्मत करून ठरवलंय की अभिमन्यू सरांची माफी मागायची. आणि या मालिकेची विलन प्रिया मराठेताई आहेत. आता त्या कोण आहेत काय आहेत ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. गौरी अभिमन्यू सरांसमोर जाते आणि अभिमन्यू सर अचानक भावूक होतात. हीच आहे का अभिमन्यू सरांची. काय वाटतंय तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.